चला व्यवसायातल्या एका मोठ्या चॅलेंजवर बोलूया, कलेक्शन मॅनेजमेंट. सेल्स तर मस्त होतोय, पण बँक बॅलन्स काही वाढत नाहीये. ही अडचण खूप जणांना येते. म्हणजे प्रॉब्लेम सेल्सचा नाहीये, प्रॉब्लेम आहे तो विकलेला माल पैशात बदलण्याचा. अगदी सोपं आहे. सेल्स झाला म्हणजे पैसा आला असं नाही होत. जेव्हा इन्व्हॉइसेसचे पैसे वेळेवर मिळत नाहीत तेव्हा सगळा कॅश फ्लो अडकून पडतो. याचा परिणाम खेळत्या भांडवलाची अडचण, बिझनेसवर ताण आणि ग्रोथ थांबते. पण एक उपाय आहे, अकाउंट्स रिसिवेबलसाठी एक पक्की सिस्टीम बनवणार. यासाठी एक 6 स्टेपचा रेस्क्यू प्लॅन आहे जो कॅश फ्लो नक्कीच सुधारेल. स्टेप 1, काम झालं की लगेच योग्य डिटेल्स आणि ड्यू डेटसह इन्व्हॉइस पाठवा. स्टेप 2, कोणाकडून किती पैसे येणं बाकी आहे याचा सतत आढावा घ्या. तिसरी स्टेप, एजिंग ॲनालिसिस, म्हणजे कोणता येणं जास्त दिवसांपासून अडकलाय हे कळतं. सहसा थकबाकीला 0, 30, 30, 60 आणि 60 पेक्षा जास्त दिवस अशा गटांमध्ये विभागतात. चौथी स्टेप, एक फॉलोअप सिस्टम तयार करा. रिमाइंडर ईमेल्स, कॉल्स, पेमेंट लिंक्स वापरा. आणि शेवटच्या 2 स्टेप्स, पेमेंटची लगेच नोंद करा आणि दर महिन्याला आढावा घ्या. चला आता हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते बघूया. आता बघा, इथे 2 ग्राहक आहेत. XYZ लिमिटेडची रक्कम जास्त आहे, पण त्यांची थकबाकी 65 दिवसांची आहे, म्हणजे ते हाय रिस्क आहेत. फॉलोअप लगेच हवा. ही सिस्टम वापरताना काही सामान्य चुका टाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक बिझनेस फॉलोअप सिस्टम ठेवत नाहीत किंवा एजिंग रिपोर्टकडे सरळ दुर्लक्ष करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे येणं 60 दिवसांपेक्षा जास्त जुनं आहे त्यावर आधी लक्ष केंद्रित करा. थोडक्यात चांगली कलेक्शन सिस्टम म्हणजेच चांगला कॅश फ्लो. हे गणित सोपं आहे. आता विचार करा, तुमच्या बिझनेसमध्ये किती कॅश असा अडकून पडला असेल.